विद्यार्थी मित्रांनो, MBA CETचं रजिस्ट्रेशन करताना तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि त्या तुम्हाला दुरुस्त करायच्या असतील, तर त्यासाठी CET सेलने एक ऑफिशियल अपडेट रिलीज केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला या मिस्टेक्स करेक्ट करता येऊ शकतात. सो तुम्हाला तुमचा फोटो किंवा नाव किंवा आणखीन कुठल्या-कुठल्या माहिती आहेत, ज्या तुम्हाला करेक्ट करता येऊ शकतात, त्या तुम्हाला माहिती करून घ्यायच्या असतील, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. तर सर्वांचं CET बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती मी तुमचा एज्युकेटर निहाल स्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की सीईटी सेलने या अपडेटमध्ये काय काय गोष्टी दिलेल्या आहेत. अशा कुठल्या ठराविक गोष्टी आहेत ज्या आपल्याला अपडेट करता येऊ शकतात, करेक्ट करता येऊ शकतात. त्याआधी अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो. येणाऱ्या महाराष्ट्र MBA CET 2026च्या प्रिपरेशन करिता येत्या 2 मार्च पासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. या लाईव्ह बॅचमध्ये तुमचा संपूर्ण सिलेबस लाईव्ह सेशन्समध्ये कव्हर केला जातो. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीज या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात. सो तुम्हाला जर तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करायचं असेल आणि बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी येणाऱ्या एक्झामिनेशनमध्ये 160 प्लस स्कोर आणून क्वालिफाय व्हायचं असेल, तर ही लाईव्ह बॅच आजच जॉइन करा. या दिलेल्या नंबरवरती WhatsApp मेसेज किंवा WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही ही बॅच जॉइन करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, MBA CETचा जो सिलेबस आहे तो अशा प्रकारे आहे. यामध्ये टोटल 4 युनिट्स दिलेले असतात. प्रत्येक युनिटमध्ये वेटेज दिलेला आहे. तर लॉजिकल रिझनिंग हा सगळ्यात मोठा युनिट असतो, ज्यामध्ये 75 प्रश्न विचारले जातात 75 मार्कासाठी. अब्स्ट्रॅक्ट रिझनिंगमध्ये 25 प्रश्न 25 मार्कासाठी. व्हर्बल ॲबिलिटी रीडिंग कॉम्प्रिहेन्शन 50 प्रश्न 50 मार्कासाठी आणि क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड सुद्धा 50 प्रश्न 50 मार्कासाठी. अशा पद्धतीने तुमची ही 200 प्रश्नांची 200 मार्काची एक्झाम असते, ज्यामध्ये तुम्हाला जर बेस्ट MBA कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं असेल, जसे की JBIMS, सिमश्री, पुंबा असे कॉलेज आहेत, तर तुम्हाला 150 टू 160 प्लस स्कोर तर आणावाच लागतो. याचाच अर्थ JBIMS सारखं टॉप कॉलेज आहे, तिथं कट ऑफ नेहमी 99.99 असतो. तर यासाठी तुम्हाला इतका स्कोर तर घ्यावाच लागतो. सो 200 पैकी 160 प्लस स्कोर घ्यायचा असेल, तर त्यासाठी तुम्हाला किती वेळ असतो, एक्झामिनेशनची पद्धत कशी आहे, म्हणजे पॅटर्न कसा आहे, तर तो अशा प्रकारे आहे. CBT बेस्ड एक्झाम असते, कॉम्प्युटर बेस्ड टेस्टिंग असते. 200 प्रश्न 200 मार्कासाठी आणि हे 200 प्रश्न सोडवण्यासाठी तुम्हाला 150 मिनिट फक्त दिले जातात, म्हणजे 2.5 तास तुम्हाला वेळ मिळतो. MCQ बेस्ड एक्झाम असते, क्वेश्चन दिला जातो आणि प्रत्येक क्वेश्चनसाठी तुम्हाला 5 ऑप्शन्स दिले जातात. प्रत्येक राईट आन्सरला 1 मार्क आहे आणि निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये अजिबात नाही. म्हणजे तुमचा जर आन्सर चुकला तर तुमचा स्कोर डिडक्ट होणार नाही. सो तुम्ही 200 पैकी 200 प्रश्न सर्व अटेम्प्ट करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पाहू शकता ही ऑफिशियल PDF आहे सीईटी सेलने रिलीज केलेली. यामध्ये सीईटी सेलने क्लिअरली मेन्शन केले की काही विद्यार्थ्यांनी, भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांनी, कॅन्डिडेट्सनी रिक्वेस्ट केलेली आहे सीईटी सेलला की त्यांचे मिस्टेक्स करेक्ट करायचे आहेत. त्यामुळे सीईटी सेलने ही विंडो जी आहे ओपन केलेली आहे, ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन एडिट विंडो जी आहे ती ओपन केलेली आहे. यामध्ये रजिस्टर्ड स्टुडंट जे आहेत, रजिस्टर्ड केलेले कॅन्डिडेट्स आहेत, त्यांनाच हे एडिट करता येऊ शकतं. ज्यांनी फीस वगैरे भरून पूर्णतः रजिस्ट्रेशन फुलफिल केलेले आहेत, कंप्लीट केलेले आहेत, त्यांना हे करता येऊ शकते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी फीस वगैरे पूर्ण भरून रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्यांच्यासाठी हे एडिट विंडो ओपन केलेली आहे. यामध्ये काही गोष्टीच आहेत ठराविक, ज्या की तुम्हाला एडिट करता येऊ शकतात, जे की क्लिअरली मेन्शन आहे. जसं की कॅन्डिडेट नेम आहे, तुमच्या नावामध्ये स्पेलिंग मिस्टेक आहे, सरनेममध्ये काही मिस्टेक झालेली असेल, तर ते तुम्ही एडिट करू शकता. डेट ऑफ बर्थमध्ये काही मिस्टेक झालेली असतील, तर डेट ऑफ बर्थ सुद्धा तुम्ही परत एकदा करेक्ट करू शकता. फोटोग्राफ तुम्ही अपलोड करू शकता. तुम्ही परत एकदा तुमचा फोटोग्राफ चेंज करू शकता. तुम्हाला जर दुसरा फोटो अपलोड करायचा असेल किंवा खराब फोटो चुकून अपलोड झालेला असेल, तर तुम्हाला परत एकदा चांगला फोटो अपलोड करता येऊ शकतो. सिग्नेचर अपलोड करता येऊ शकतं. जेंडर तुम्हाला करेक्ट करता येऊ शकतं आणि हे चुकून जर तुम्ही सेकंड एक्झामिनेशनचा जो अटेम्प्ट आहे तो मिस केलेला असेल किंवा सिलेक्ट केलेला नसेल, तर तुम्हाला तो आता सिलेक्ट करता येऊ शकतो. म्हणजे सेकंड अटेम्प्टसाठी सुद्धा तुम्ही आता सिलेक्ट करू शकता. सो हे सर्व गोष्टी तुम्हाला या एडिट विंडोमध्ये एडिट करता येऊ शकतात. एडिट करण्याची कालावधी सुद्धा सीईटी सेलने मेन्शन केलेली आहे. ती 28 फेब्रुवारी 2026 पासून सुरू होणार आहे. ते 2 मार्च 2026 पर्यंत हीच असणार आहे. ओके. या पिरियडमध्ये, या कालावधीमध्ये विद्यार्थ्यांना काय करायचंय, लॉग इन करायचं आहे आणि त्यांचे जे काही करेक्शन्स तुम्हाला करायचे असतील विद्यार्थ्यांना, ते करेक्शन्स लवकरात लवकर करून घ्यायचे आहेत.
तर विद्यार्थी मित्रांनो, हे तर झालं आपलं करेक्शन विंडो. तर जसं की मी सर्वांना सांगितलेलं आहे, येत्या 2 मार्चपासून आपली लाईव्ह बॅच सुरू होत आहे. ही लाईव्ह बॅच फटाफट सर्वांनी जॉइन करायचं कारण तुमचं MBA CET 2026चं संपूर्ण प्रिपरेशन या बॅचमध्ये होणार आहे. तुमचा संपूर्ण सिलेबस जो आहे तो लाईव्ह सेशनमध्ये कव्हर केला जातो, जे की मराठी प्लस इंग्लिश या कंबाईन लँग्वेजमध्ये आपले इंटरॅक्टिव्ह सेशन्स असतात. त्यासोबत तुम्हाला जर लाईव्ह सेशन अटेंड करता नाही जमलं, तर रेकॉर्डेड सेशन सुद्धा तुम्हाला मिळतील, जेणेकरून तुमचं प्रिपरेशन कुठेही थांबणार नाही. कंटिन्युअसमध्ये कन्सिस्टंटली तुमचं प्रिपरेशन होत राहील. त्यासोबतच स्टडी मटेरियल जसे की टॉपिक वाईज MCQs, नोट्स, मॉक टेस्ट, MCQ सीरीजचं PDF या सर्व गोष्टी तुम्हाला मिळतात. जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचं प्रिपरेशन बूस्टअप करून मॅक्सिमम स्कोर आणू शकता आणि टॉप कॉलेजमध्ये ॲडमिशन घेण्यासाठी तयार होऊ शकता. सो आजच या नंबरवरती WhatsApp मेसेज, WhatsApp कॉल करून ही बॅच जॉइन करा किंवा ग्लोबल ऑनलाईनचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा. ॲप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्हाला ही बॅच जॉइन करता येईल. बघा, प्ले स्टोअरवरती जायचं आहे, ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे, ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. डाउनलोड केल्यानंतर ओपन करा. ओपन केल्यानंतर असं एक तुम्हाला ऑप्शन दिसेल. स्टोअर सेक्शनमध्ये जाऊन तुम्हाला सर्च बॉक्समध्ये MBA CET सर्च करायचं आहे. असा कोर्स तुम्हाला दिसेल, त्यावरती क्लिक करून जॉइन नाऊ वरती क्लिक करायचं आहे आणि फटाफट प्रिपरेशनला सुरुवात करायची. आणि त्या व्यतिरिक्त काहीही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. मी तुम्हाला नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं सोल्युशन नक्की देईन. सो थँक यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.